नमस्कार. कधी-कधी दुखणारा दात काढल्यावर कसं एकदम हायसं वाटतं नाही का? पण त्या रिकाम्या जागेकडे दुर्लक्ष केलं तर हे किती गंभीर असू शकतं याचा आपण कधी विचार केलाय का? आज आपण याच मोठ्या गैरसमजाबद्दल बोलणार आहोत. खरंच खूप दुखणारा दात एकदाचा काढला की आपल्याला किती बरं वाटतं. सगळ्या वेदना संपतात आणि असं वाटतं की चला सुटलो बुवा एकदाच या त्रासातून. आणि मग साहजिकच मनात विचार येतो की अरे तोंडात अजून 31 दात तर आहेतच की मग फक्त एका दातानं काय एवढा फरक पडणार आहे? पण जरा थांबा. हाच विचार पुढे जाऊन खूप महागात पडू शकतो. ही खरं तर एक खूप मोठी चूक ठरू शकते. कारण दातांमधली ती एक छोटीशी रिकामी जागा डॉमिनोजच्या खेळासारखी असते. एक डॉमिनो पडला की बाकीचे जसे एकामागोमाग एक पडत जातात तसंच समस्यांची एक साखळी सुरू होते. डेंटिस्ट यालाच डॉमिनो इफेक्ट असं म्हणतात. तर मग हा डॉमिनो इफेक्ट सुरू कुठून होतो? पहिला डॉमिनो कुठे पडतो? तर तो पडतो थेट आपल्या तोंडाच्या आतच. सुरुवातीचे जे काही बदल होतात ना ते थेट आपल्या दातांवरच परिणाम करतात. एक साधं उदाहरण घेऊया. समजा पुस्तकांनी गच्च भरलेले एक कपाट आहे. त्यातून आपण मधलंच एक पुस्तक काढून घेतलं तर काय होईल? बरोबर ओळखलत. आजूबाजूची पुस्तकं त्या रिकाम्या जागेत ढळतात, कलतात. अगदी अगदी तसंच आपल्या दातांचंही होतं. आणि मग जेव्हा हे दात असे हलायला, सरकायला लागतात, तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसायला लागतात. आपली चावण्याची जी पद्धत असते ती पूर्णपणे बदलते. आपलं हसणं सुद्धा बदलून जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न नीट चावता येत नाही. आता पडतो दुसरा डॉमिनो. समजा खालच्या जबड्यातला एखादा दात काढला गेला तर काय होतं माहिती आहे? त्याच्याबरोबर वरचा जो अगदी निरोगी चांगला दात असतो ना त्याला खाली आधारच मिळत नाही आणि मग तो हळूहळू खाली सरकू लागतो आणि काही काळात तोही सैल होऊन पडून जातो. म्हणजे बघा एका दाताच्या समस्येमुळे दुसरा चांगला दात आपण विनाकारण गमावून बसतो. बरं हा सगळा प्रकार फक्त तोंडापुरताच मर्यादित राहत नाही बरं का? नाही याचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. कसं? चला तेच पाहूया. आपल्या दाताचं जे मूळ असतं ना ते जबड्याच्या हाडात एकदम घट्ट रुतून बसलेलं असतं आणि ते सतत त्या हाडाला एक प्रकारची उत्तेजना देत असतं, त्याला मजबूत ठेवतं. पण ज्या क्षणी आपण तो दात काढून टाकतो त्या क्षणी ती उत्तेजना बंद होते आणि मग काय त्या जागेखालचं जबड्याचं हाड हळूहळू झिजायला म्हणजे एक प्रकारे वितळायला लागतं. हे दात आणि जबड्याचं हाड हे मिळून आपल्या गालांना आणि चेहऱ्याला एक आधार देतात, एक स्ट्रक्चर देतात. आता विचार करा हा आतला आधार जर झिजून गेला नाहीसा झाला तर काय होईल? साहजिकच आहे गाल आत खेचले जातात आणि अकाली चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. आणि आता सगळ्यात धक्कादायक गोष्ट हे जे सगळे बदल होतात ना यामुळे एखादी व्यक्ती आपल्या खऱ्या वयापेक्षा तब्बल 10 वर्षांनी जास्त मोठी दिसू शकते. हो तुम्ही बरोबर ऐकलं 10 वर्षांनी. हा डॉमिनो इफेक्ट फक्त तोंड आणि चेहऱ्यावर थांबत नाही. आता आपण बघूया की ह्याची साखळी थेट आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्यापर्यंत कशी जाऊन पोहोचते. एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पचनाची सुरुवात पोटात नाही तर तोंडात होते. आपण हे वाक्य ऐकलेलं असतं पण त्याचा खरा अर्थ अनेकदा विसरून जातो. आपली पचनक्रिया पोटात नाही तर घास तोंडात घेतल्या क्षणीच सुरू होते. मग आता विचार करा तोंडात दातच नसतील तर काय होणार? अन्न नीट चावलंच जाणार नाही. अन्नाचे मोठे मोठे तुकडे आपण तसेच गिळतो आणि मग पोटाला ते पचवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. याच त्रासातून मग पुढे जाऊन ऍसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या डोकं वर काढायला लागतात. पण थांबा एवढं सगळं ऐकून घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण या सगळ्या समस्यांवर उपाय आहेत आणि तो उपाय म्हणजे नवीन दात बसवणे. याकडे खर्च म्हणून नाही तर आपल्या आरोग्यासाठी केलेली एक खूप महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. पण नवीन दात बसवण्याचं म्हटल्याबरोबर अनेकांच्या मनात पहिला विचार येतो तो खर्चाचा, की अरे बापरे हे तर खूप महागडं काम असणार. पण खरं सांगायचं तर हा एक मोठा गैरसमज आहे. कारण सत्य परिस्थिती अगदी उलट आहे. आज एका दातासाठी केलेला खर्च हा भविष्यात होणाऱ्या अनेक पटींनी मोठ्या खर्चापासून आपल्याला वाचवतो. विचार करा पुढे जाऊन ते वाकडे झालेले दात सरळ करण्याचा खर्च, पचनाच्या आजारांवर लागणारा औषध पाण्याचा खर्च या सगळ्याची जर बेरीज केली तर ती एका नवीन दाताच्या खर्चापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असेल. तर मग नवीन दात बसवण्यासाठी साधारणपणे 3 मुख्य पर्याय उपलब्ध असतात. पहिला आहे डेंटल इम्प्लांट जो सर्वोत्तम पण थोडा खर्चिक मानला जातो. दुसरा पर्याय आहे डेंटल ब्रिज आणि तिसरा म्हणजे अनेकांना माहिती असलेली काढता घालता येणारी कवडी. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. यापैकी कुठला पर्याय आपल्यासाठी योग्य आहे हे फक्त आणि फक्त आपले डेंटिस्टच ठरवू शकतात. त्यामुळे त्यांचा सल्ला घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर शेवटी एकच प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. हा संपूर्ण डॉमिनो इफेक्ट म्हणजे दातांपासून सुरू होऊन चेहऱ्यावर आणि शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेता काहीच न करण्याचा निर्णय घेणं ही जोखीम पत्करणं खरंच योग्य आहे का? यावर विचार नक्की करायला हवा.